आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आणि माझ्या बहिणींनो, आता दिवाळ सण आहे, खऱ्या अर्थानं भाऊबीज जवळ आली आहे। माझ्या सगळ्या बहिणींनो, भावाच्या नात्यानं आज भाऊबीजेचं खऱ्या अर्थानं अगोदरच आज तुमच्याकडे सगळ्यांकडून माझ्या सगळ्या बहिणींनी तुमच्या पायावर डोकं टेकून आज तुम्हाला एक विनंती करतो, आज तुमच्याकडे एकच मागणं मागतो। खऱ्या अर्थानं जी बहीण, विचार करा, बहीण भावाचं नातं काय आहे। सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवाळण्याचा। जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला वाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला, औक्ष माझे लाभो तुला। बहीण भावाचं नातं काय आहे? भाऊ म्हणजे शक्ती आहे, तर बहीण म्हणजे भक्ती आहे। भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे। पण हेच बहीण भावाचं नातं खऱ्या अर्थानं शिकावं कुणाकडून? अरे माझा ज्ञानदादा, ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजासाठी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितलं ना, पण विचार करा, त्याच ज्ञानदादांना सुद्धा क्रोध निर्माण झाला, समाज उलटल्याची भावना निर्माण झाली आणि सिद्ध बेटावरच्या झोपडीचा दरवाजा बंद झाला। पण विचार करा, माझी मुक्ताराणी जर नसती ना, तर खऱ्या अर्थानं ताटी उघडलीच नसती, आणि ताटी जर उघडली नसती तर ज्ञानेश्वरीचा अमृतकुंभ तुम्हाला आणि मला मिळालाच नसता। हे वास्तव आहे। ज्या द्रौपदीसाठी भगवान परमात्म्यानं फक्त आवाज खऱ्या अर्थानं द्रौपदी मातेने दिलं, भगवंता अरे खऱ्या अर्थानं तुझी बहीण संकटात आहे, एवढे शब्द कानाने ऐकले आणि दुसऱ्या क्षणी द्वारकेचा राणा तिथं उपस्थित झाला। कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कास कयाला वेला, ओ वेळ कास कयाला वेला। कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कास कयाला वेला, वेळ कास कयाला वेला। कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कास कयाला वियेला, वेळ कास कयाला वियेला। कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कास कयाला वियेला, वेळ कास कयाला वियेला। लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं द्रौपदी मातेने हाक दिली तर दुसऱ्या क्षणी भाऊ धावून आला। पण विचार करा, आज तोच भाऊ मात्र फक्त समृद्धी महामार्ग आला। खऱ्या अर्थानं जमिनीचे बाजार वाढले आणि गुंठ्याचे बाजार वाढले, म्हणून खऱ्या अर्थानं व्यावहारिकपणा आमच्या अंतःकरणात आला, आणि जो रक्ताचा भाऊ होता तोच आम्हाला दूरचा वाटायला लागला। अरे ज्या भावानं लहानपणी हातामध्ये चॉकलेट दिली, तोच भाऊ फक्त जमिनीच्या एका तुकड्यासाठी आम्हाला वेगळा वाटू लागला, परका वाटू लागला। विचार करा, अरे जो भाऊ लहानपणी, तुम्ही लहान होतात ना, अरे शाळेत जात असताना तोच भाऊ तुमच्या हातामध्ये चॉकलेट देत होता, तीच बहीण त्या भावाच्या हातामध्ये चॉकलेट देत होती, पण त्या दिवशी तो भाऊ ते चॉकलेट खात नव्हता। दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या ताईच्या हातामध्ये ते चॉकलेट देऊन सांगत होता, ताई तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय बरं। अरे तुमच्या लग्नाचा दिवस होता, पाहुणे रावळे जमा झाले, लग्न ठरवायचं काम चालू होतं, आणि त्याच वेळी आता 10-15 लाख रुपये लग्नाला खर्च येईल, पैसे आणावेत कुठून? अरे या शेतकरी बापाचा खिसा मोकळा होता, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला त्या बापाने मात्र सांगितलं, बाळा कसं रे? अरे 10वीला तुमचा भाऊ होता, पण त्या 10वीला असणाऱ्या त्या भावाने मात्र डोक्यावर हात वडिलांच्या जवळ गेला, खांद्यावर हात ठेवला आणि आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण दिवसाची रात्र करू, रात्रीचे दिवस करू,
काबाड कष्ट करू, पण आपल्या ताईचं मात्र जीवन सुखी झालं पाहिजे म्हणून तुमच्या लग्नाचं कर्ज तुमचा भाऊ आयुष्यभर फेडत राहिला. अरे तुमच्या बाळकपणाचा खर्च ज्या भावानं पेलला तोच भाऊ मात्र एका जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी परका वाटू लागला. अरे खऱ्या अर्थानं तुम्हाला कितीही पाहुणे रावळे असू द्यात, कितीही गणगोत असू द्यात, पण माझ्या बहिणींनो एक वाक्य लक्षात ठेवा, जर तुमच्यावर रात्रीच्या 12 वाजता वेळ आली ना तर तुमचा नवरा सुद्धा धावून येणार नाही, त्या अगोदर पहिल्यांदा धावून येणारा तुमचा रक्ताचा भाऊ असेल. हे जीवनात कधी विसरू नका, हे जीवनात कधी विसरू नका. अरे प्रत्येक नातं एकांगी असतं, पण खऱ्या अर्थानं तुमच्या भावाचं नातं हे 2 कुटुंबांशी जोडलेलं असतं. हे सदैव लक्षात ठेवा. तो फक्त तुमच्या आयुष्याचा आधार नाही तर तुमच्या मुलीसाठी सुद्धा. कारण एक मुलगी ज्यावेळेस सासरी निघते ना त्यावेळेस वडिलांच्या कुशीत जेवढं डोकं ठेवून रडते ना त्याही पेक्षा ती मामाच्या कुशीत डोकं ठेवून अधिकचे रडते, कारण तिच्या जगण्याचा आधार तिचा मामा असतो. पण तोच मामा त्याच लेकीपासून जर तुम्ही एका कागदाच्या तुकड्यासाठी तोडत असाल तर कोणता समाज आम्ही उभा करतोय याचा नक्की विचार करा. म्हणून माझं कीर्तन पटलं नाही, मी पुन्हा सांगतो महाराज, मला तुमच्या गावात कधी बोलू नका. माझ्या बहिणींनो, या भावाला आज एक वचन देऊन जा, आपल्या भावाशी फक्त काहीतरी आर्थिक तुटपुंजा पैशांसाठी आणि जमिनीच्या एखाद्या तुकड्यापासून दूर होऊ नका. कारण उद्या आयुष्यात कोणती वेळ आली तर तुमच्या मागे जो उभा असणारा श्रीराम आहे आणि जो भगवान कृष्ण आहे ना तो तुमचा सक्का भाऊ आहे. हे आयुष्यात कधी विसरू नका, आयुष्यात कधी विसरू नका. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी बाण कोरले, पण इथं बसलेला कुणीही मला सांगावं सुख मिळालं महाराज? सुख मिळालंच नाही. तुमच्याकडे बंगला असू द्या, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे सगळी साधन संपत्ती आहे, तुमची मुलं सेटल आहेत, पण आज कीर्तन झाल्यानंतर घरी ज्यावेळी झोपायला जाल ना 2 मिनिटं फक्त डोळे मिटा आणि मनाला, स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा, मी खरंच समाधानी आहे का? कारण जीवनाचं वास्तव सुख आणि वास्तव समाधान आम्हाला आध्यात्मिक दृष्टीनं कळालंच नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. प्रापंचिक सुखाच्या मागे आम्ही लागलोय, पण वास्तव सुखासाठी मात्र आजही त्याचा शोध घेतोय. प्रत्येकाचा जीव सुखासाठी तळमळलाय, पण ते सुख मिळत नाही, कारण त्या सुखाचा वास्तव पत्ताच आम्हाला समजला नाही. म्हणून तर महाराजांनी तो सांगितला, सुखाला की करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीची दुःख विसरासी. सुखा की करीसी तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीची दुःख. सगळ्या सुरगंधर्वांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि महाराज, आज आपल्या गावात फक्त आजच नाही तर आजपासून एक सवय सगळ्यांनी लावून घ्यायची. मला सांगा, ही जी सगळी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी, आपला 7 दिवशी सप्ताह असेल, 3.5 दिवसांचा असेल, ही सगळी आपल्या प्रेमासाठी या ठिकाणी उभी राहतात की नाही? ही सगळी आपलीच मंडळी कधी हाक दिली तर दुसऱ्या मिनिटाला इथं हजर होतात की नाही? हे कशासाठी हजर होतात तर खऱ्या अर्थानं तुमच्यावर असणारा जो स्नेह आहे त्या स्नेह खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतःकरणात आहे, म्हणून ते जर या ठिकाणी हजर होतात. तर विचार करा, ही सगळी मंडळी जर आपली आहेत तर कोणतंही प्रमाण झाल्यानंतर त्यांना दाद देणं हे काम कुणाचं आहे? कुणाचं आहे? आपलं आहे. म्हणून आजच नाही तर आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची, कोणतंही प्रमाण झालं की त्यांना दाद देण्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्याच पाहिजेत. लक्षात घ्या मायबाप,